मंगल महादेव सर्वदे. मग हे का माझ्या घराच्या कडेने 24 तास उन्हाळा पावसाळा चिखल असल्यासारखं राहतोय. आम्हाला चिरटाचा त्रास होतोय, लय त्रास आहे, डासाचा त्रास आहे. आम्ही कसं राहावं? गावाला सांगून आम्ही वैतागून गेलो, ठकून गेलो. गावाले आमची दाद घेत नाही ती. मग ह्याची विनंती सरकारने घ्यावा बघा. रस्ता नीट करून द्यावा. देवीचे रोड आहे, इथं जरी दुसरं वाहन आलं तर चिखलात वाहन जाती. कसं जायचं? हवे रोड आहे, देवीचा रोड आहे. देवीसाठी तर तुम्ही काळजी घ्या. नाही गावाले साईड पट्टी तर नाहीच नाही सोडत का ती चिटकल इथं येऊन. साईड पट्टी कुठून करणार? इथं गटार बांधणं आहे, ती साईड पट्टी नाही. कसं करायचं तुम्ही सांगा. तुम्ही तक्रार दिली त्या ग्रामपंचायतला 10 वेळेस तक्रार आहे माझी. मला बोलवा, मी बोलते. करू टाकू. उपसरपंचाला सांगितले, सरपंचाला सांगितले, गावकर्त्याला सांगितले, ग्रामपंचायत मध्ये जाऊन तक्रार मांडले. मी कसं राहू? आता कमी आहे, पाऊस आल्यावर माझ्या घरात पाणी जाते. मी का करायचं? मग मी आणि ही प्रश्न मांडले. मला तुम्ही राहुनी म्हणून केला का इथं? मला गावाल्याची सांगा काय तुमची तक्रार. मला राहुनी म्हणून केला का असं? माझंही जे घरात पाणी येतंय, डासाचा त्रास होतोय माझ्या बाळगोपाळ लेकरावाला. कसं राहायचं? आम्ही अन्न पाणी कसं खायचं तुम्ही सांगा. इथपर्यंत 30 फूट उद्या सडकचा रस्ता मी द्यायला तयार आहे, पण फक्त मला वाळी वागणूक द्या. मी उन्हाळा पावसाळ्यात चिखलातच माझी लेकर मला घाणीतच खायचं का? ही मला नको बघा. मी ग्रामपंचायतला मोबदा म्हणले, आमची गरज ग्रामपंचायतला नाही असं मी सिद्ध ठरवले.